पाहुयात पुढची महत्त्वाची बातमी। कांदा निर्यात बंदीचा महायुतीच्या नेत्यांनी भलताच धसका घेतलाय। त्यामुळे काही करून कांदा निर्यात बंदी करू नका अशी आग्रहाची विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना केली। कांद्याने अनेकांना रडवलं, तसंच आपल्याला लोकसभा निवडणुकीत जबर किंमत मोजावी लागल्याचं अजित पवार म्हणाले। मुंबईत आयोजित महायुती मेळाव्यामध्ये ते बोलत होते। तर कांदा निर्यात बंदीचा आता सरकारने धसका घेतल्याचं पाहायला मिळतंय, कारण काही करून कांदा निर्यात बंदी करू नका अशी आग्रहाची विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना केली आहे। मला पियुष गोयल साहेबांना विनंती करायची, काही करून त्या कांदा निर्यात बंदी काही करू नका। त्या कांद्याने अक्षरशः अनेकांना रडवलं। त्या कांद्यामुळे आपल्या नाशिक जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, माझा सोलापूर जिल्हा असेल, अनेक जिल्ह्यांमध्ये त्या एकंदरीत निर्यात बंदी केली, त्याच्यामुळे त्याचा परिणाम झाला आणि त्याची जबरदस्त किंमत ही त्या ठिकाणी मोजावी लागली। आम्ही आता केंद्राच्या अखत्यारीमध्ये, आम्ही पण दिल्लीमध्ये गेल्यानंतर वरिष्ठांशी, अमित भाईंशी असेल किंवा नरेंद्र मोदी साहेबांशी असेल, तिथं बोलण्याचं काम करणारच आहोत।